योगेश 11 आमने आयोजित उपसरपंच चषक आमने दिनांक 25/2/2026 रोजी संपन्न झाला. या चषकामध्ये एकूण 40 संघांनी भाग घेतले होते. सर्व संघांनी सुंदर खेळ दाखवून व मान्यश्री सुरेंद्र दलवी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या चषकामध्ये ग्रामस्थ मंडळ व पाहुणे मंडळ व मित्रमंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मान्यश्री सुरेंद्र दलवी साहेबांचे केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन क्रिकेटचे आनंदही घेतले. तसेच आयोजकांनी आलेल्या ग्रामस्थांचे व पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. तसेच माजी उपसरपंच मंगेश जोशी साहेबांचेही केक कापून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच योगेश 11 आमने उपसरपंच चषकावरती प्रथम क्रमांकचे नाव कोरणारे संघ जय ब्राह्मणदेव भाटाले व द्वितीय क्रमांकावरती नाव कोरणारे संघ आई गावदेवी स्पोर्ट नानकर. खूप भारी आहे. सुरेंद्र दलवी यांनी चांगली अशी आयोजन केलं आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा परत एकदा. आणि मंगेश जोशी यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन योगेश स्पर्धा तर खूप चांगली वाटली आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी जरा नियोजन एकदम खूप सुंदर वाटतं मला. मागच्या वर्षी पण केला होता. मागच्या वर्षीपेक्षा आता यावर्षी आहे ना खूप जास्तच काय बोलतात त्याला ऍडव्हान्स मध्ये आणि मेन गोष्ट म्हणजे बोलायचं झालं तर बर्थडे साठी त्यांनी जी मॅच ठेवली आहे त्याच्याबद्दल मी सुरेंद्र दलवी शेठ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि मंगेश जोशी याला आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आयोजन केलेलं आहे सुरेंद्र दलवी यांनी वाढदिवसानिमित्त ज्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्याला खूप खूप धन्यवाद. आणि असंच आयोजन ते पुढच्या वेळेला सुद्धा करत आणि दीर्घायुष्य होत यासाठी त्याला शुभेच्छा देतो. तसेच मंगेश दलवी यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मंगेश दलवी जोशी यांना माझ्या वाढदिवसानिमित्त मी टुर्नामेंट ठेवली आणि उपसरपंच म्हणून ठेवलेली आहे. पण याच्या मागे जर खरोखरचा जर माझ्या पाठीमागे सपोर्ट असेल तर माननीय श्री जगन पाटील साहेब सरपंच इटाडे आणि सुनील शेठ फुलोरे माजी सरपंच आमने या दोन माणसांमध्ये मी टुर्नामेंट होऊ शकलो. कारण की त्या दोन माणसांचा सपोर्ट माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहे आणि माझ्या याच्यामध्ये ज्या यशाच्या मागे त्या दोन लोकांचा म्हणजे खंबीरपणे हात आहे. त्या दोन लोकांमुळे मी आज आज योगेश हे मध्ये जर मी बोलायचं झालं तर विकी केने, सागर फुलोरे आणि बाकी सहकारी माझा भाऊ सत्यम दलवी त्या लोकांना जसं माहीत पडलं का माझ्या वाढदिवसाला टुर्नामेंट होते त्या लोकांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्या सर्व लोकांचे मी आभार मानतो की बाबा त्या लोकांनी आपल्याला साथ दिली. स्पेशली सागर फुलोरे झाला, विकी केने झाला या लोकांसाठी. पहिल्यांदा दादाने अनाऊन्स केलं का आपल्याला स्पर्धा करायची आहे डे नाईट उपसरपंच चषक आणि निमित्त वाढदिवसाचं असं असेल. मुलांनी खूप मेहनत केली. विकी केने, दादाचा भाऊ सत्यम दलवी आणि सागर फुलोरे आणि त्यांचे सहकारी खूप मेहनत केली मुलांनी. त्यांच्या पहिल्यांदा रोशन चोरगे यांनी काही गोष्टी बोलून नाही दाखवू शकत. त्यांनी काय केलंय खूप खूप चांगल्या गोष्टी केल्या त्यांनी पण, रोशनने पण. आणि त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. आणि ही टुर्नामेंट सफल झाली, खूप शांतपणे सफल झाली. कुठलाही गालबोट लागला नाही टुर्नामेंटला. त्याच्याबद्दल धन्यवाद. एक शब्द देतो का 2027 मध्ये आम्ही प्रयत्न करू का आम्हाला एक स्वतःचा ग्राउंड असेल आणि त्या ग्राउंडवर जी स्पर्धा होईल ना ती खूप भव्य दिव्य असेल आणि त्याचा नियोजनाचा बादशाह पण सुरेंद्र दलवीच असेल. 100% एक स्पर्धा होईल आणि ती पुढच्या वर्षी आम्ही 100% प्रयत्न करू तर आम्हाला तो स्वतःचा ग्राउंड असेल आणि मालकीचा ग्राउंड असेल.
गाजवलाय आज त्यांनी, मार्केट गाजवलाय आज त्यांनी, मार्केट गाजवलाय आज त्यांनी. अरे पडक्याचा हाय शंभूबाई, पब्लिक सारी त्याची दिवाळी, पब्लिक सारी, पब्लिक सारी. वन साईड हिरो जिंकला न कधी, लंडन तो लय हाय फाय. वन साईड हिरो जिंकला न कधी, लंडन तो लय हाय फाय. Lady you famous high, चलो भाइयों वन में शो हाय. Lady you famous high, चलो भाइयों वन में शो हाय. Lady you famous high, चलो भाइयों वन में शो हाय. Lady you famous high, चलो भाइयों वन में शो हाय. सजा अंदर देऊन बाजूला सरकार. सन्माननीय राहुलजी केंद्रेकरांच्या सोबतीला आदरणीय मयूरजी जाधव आणि किरोलीवरचे प्रसिद्ध उद्योजक साईशेठ बजागे यांचं सुद्धा मात्र शिवांचार्य स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मला यानंतर समीपानांची लढत होणार आहे. ही फरमाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. उपसरपंच चषक 2026च्या स्वरूपात आणि त्यासाठी मोलाचं योगदान साईशेठ बजागे साहेबांच्या वतीनं प्राप्त झालेला आहे. त्यांचा सन्मान येथे मात्र आपण संपन्न करतोय.
सगळ्यांतर पडगाडीने सन्मान इथे मात्र समर्पण करतोय आणि मी आता बर्थडे बॉय मुकेश जोशी यांना पण विनंती करते की दादा आहो ना सुरेशदादा दळवी आणि सन्माननीय मंकेश जोशी यांचा आपण इथे बर्थडे सेलिब्रेशन करतोय. सर्व मित्र परिवार एकत्रित आलेले आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीने हा बर्थडे सेलिब्रेशन आपण करीत आहोत. हॅपी बर्थडे टू यू मंकेश जोशी आणि सुरेशदादा दळवी. तुम जियो हजारो साल और साल के दिन हो 50,000. यात आम्ही आई एकविरा चरणी आई भवानी चरणी प्रार्थना करतोय की तुम्हाला उघड आयुष्य लाभू द्या आणि असंच कार्य तुमच्या हातून नेहमी या आपल्या परिसरामध्ये घडत राहो हे आम्ही अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच. सर्व कॉंग्रेसचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण घरी काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. वेस्टर्सला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा आणि दुसऱ्या बॉलवर इनसाइड आउट अफलातून फटका. बॉल जाईल बाउंड्री यांच्या पलीकडे. 1 बाउंस चौका. जागा बनवली होती आणि थोडा समोर खेळला. लॉंग ऑफ यांच्या पलीकडे जाणारा हा सुंदर चौकार. प्रयाग माळीच्या बॅटमधून 30 धावांचा पाठलाग करायचा आहे सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी. या मॅचमध्ये आपण बघतोय जे ग्रामदेव भाटाळे संघाला सन्माननीय मंकेश जोशी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य ग्रुप हा एक सोनालीचा पट्टा होता खरं तर, परंतु फिल्डर देखील लवकर पोहोचला होता परंतु कॅच घेता आलेला नाहीये. कॅचेस घ्यावं लागतील आणि त्यामुळे संरक्षकांची 5 मिनिटं गरजेचं आहे गोलंदाजाला. गोलंदाज हरीश आपण बघतो पहिल्या षटकामध्ये पुढचा बॉल सामना जिंकू. ओव्हर बॉल फुल केलाय. क्रॅकिंग शॉट आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुदैवी अक्षरदेखील जोशी यांच्या भक्तीवर सुरुवात झाली आणि त्यांच्या मात्र भरपूर मित्र परिवाराचा मात्र या बरेच शिल्लक भरपूर मागणं आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 18 धावांमध्ये खेळले गेल्या आणि मात्र इथून विजेतरी फक्त 12 धावांची गरज 18 बॉल अजून शिल्लक आहे आणि इथे मात्र पावसाळी मंकेश जोशी यांचा मात्र बर्थडे सेलिब्रेशन केला जात आहे. चौकीला पावसाळी सुरेशदादा दळवी सुद्धा मात्र जॉईन झालेले आहेत. माजी सरपंच महेंद्रजी पाटील, गुरुबाजी पाटील, मनोज केळे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आणि ते पाहू शकाल. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना थोडंसं फ्रस्ट्रेशन फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळालंय. थोडंसं आतिश स्विंग केला ऑन साइडला. मोठा फटका आहे. फिल्डर्स पाहतच राहतील. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. त्यांच्या वतीने आपण पाहिला आणि त्यांना देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप सर्व काँग्रेसच्या शुभाच्या आपण सर्व कार्यकर्ते वितरित करतो. तर गोलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला आली. 25 गोलंदाज त्यांच्या नावावरती आपण पाहिले. नाही म्हणजे आपण महेंद्रजी पाटील यांना मात्र मान देत आहे. सर भावाला सभापती कॅप्टन योगेश लेवन आपले बॉलची मागणी आहे परंतु ते स्पर्धेच्या माध्यमातून माझी उपसरपंच महेंद्रजी पाटील ज्या काही आपल्या भावना आहेत त्या मात्र आपल्याला आपण तिथे विक्री केला. निलेशजी कोहली आणि मनोजी पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण एक आपण देत आहोत आणि नाणेफेक आपल्याला आज आंबेलोणार विभागामध्ये एक सक्सेसफुल स्पर्धा त्यांच्या माध्यमातून घडवली गेली आणि तीही अगदी प्रकाश झोकामध्ये आणि सफल स्पर्धा आपण इथे पाहत आहोत. शेवटचं नाणं आहे दादा जो तुमचा टॉस जिंकेल त्यांना मला सुपूर्द करायचा आहे. नो प्रॉब्लेम. बाकी दिवशी आपण जॉईन व्हा. कोण बोलणार तू तर कॉल देत आहे जरा नंतर कॅप्टन. एकची मागणी आहे. उभा योगेश लेवन आपले सकाळी स्पर्धा फायनलची लढत आणि टॉही आला योगेश लेवनने आणि त्याला तरी आपण महेंद्रजी अर्जुनजी दळवी यांच्या माध्यमातून आम्हाला एक प्राप्त झालेलं आहे. चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये त्यांचं आपण पाहिलं. स्वतंत्र पंच धर्मेंद्र वर्मा सर
अगदी या वयाची 50 जोशी यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे आपण संपन्न करतो. देविदाजी भजागे यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलाही आम्ही स्वागत. पण हरी सरांना आपण इथे सन्मानित करतोय. त्यानंतर अजय गेरे सरांना आपण इथे सन्मानित करतोय. मंगेशजी जोशी यांच्या शुभ हस्ते सन्मान त्यांचा आपण संपन्न करीत आहोत. त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. त्यात आपण या ठिकाणी सन्मानित करतोय मंगेश जोशी यांच्या शुभ हस्ते. वातावरण एकदम प्रफुल्लित असतं जेव्हा जेव्हा योगी पाटील आमच्या समवेत असतात आणि एखाद्या स्पर्धेत ते जोडले जातात. यस, पहा किती प्रेम आहे आयोजकांचं. बॉर्डरच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्रक्षण शॉर्ट पॉइंटला झेल ड्रॉप. एका हातामध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, त्याच्याकडून चुकी घडली आणि चेंडू खेळ केला. चेंडू चालला टिकर झोन मध्ये. धावलेल 1 आणि आता मात्र विजयाकडे. आता इथून जे ब्राह्मणदेव भाटाले संघ 3 धाब्यांची गरज असताना इथे सूरजच्या फात्यातून निघाला डॉट बॉल. सेमत करत आता मात्र इथून योगेश 11 जे आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. 8 बॉल शिल्लक, 3 धाब्यांची गरज. फटका आम्ही केला, टायमिंग प्रॉपर नाहीये. नवनाथ मुकणे चेंडू खाली गिरकी घेतो, सन्मानित करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून विजयापासून 2 पाऊल दूर टीम जे ब्राह्मणदेव भाटाले आणि अजूनही मात्र 40 प्लसच्या माध्यमातून ते क्रिकेट खेळताय आणि त्याने सुद्धा एक काल गाजवलाय. त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. सुरेशदादा दलवी यांच्या शुभ हस्ते.